नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आई आणि त्या तिघी चौघी जणी बायका आहेत गावामधल्या, त्यांनी प्लॅन केलेला की आपण होलीच्या सणाला चौघी मिळून सण बनवूया। आपण मिळून बनवल्याच्या नंतर सण एकदम भारी होतो आणि एकामेकाला हेल्प होते, मदत होते एकामेकाला, आणि टाइम पण कसा जातो तो निघून समजत नाही। त्याच्यामुळे चौघींनी प्लॅन केला की आपण होलीचा सण चौघी मिळून करूया। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल व कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आज फुल मजा येणार आहे। चला, हे बघा इकडे सर्व तयारी चालू आहे। दलान दलताव हे चालतंय। काय हे आहे? साखर साखर। हे बघा मिक्सरला नाही लावलेली आहे, जात्यावरती दलून घेत आहे। आणि तिकडे आहे मुगाची डाळ। मुगाच्या डाळीचे काय बनवायचं? लाडू मुगाचं। हे बघा हे मुगाची डाळ, त्याचे पण लाडू बनवायचे आहेत। आणि तिकडे त्या साईडला आईने मेथी घेतलेली आहे, त्या मेथीच्या लाडू बनवतात चौघी मिळून करताव। चौघी मिळून काय पैसे काढलेले आहे की कसं काय? हां, पैसे आले ते आम्ही सण करतो। अच्छा। हे बघा ह्या कामाला गेलेल्या चौघी जणी इकडे मेथी भाजून घेतात आजी। जात्यावर कोण दलीत नाही जास्त, जात्यावर नाही जातात, आता मिक्सर निघालेत ना, आता मिक्सर निघाले। पीठ वाढतो सर्व भाजून घेत आहेत आज मेथीचे लाडू आणि मुगाचे तीन हे ना। एका दिवशी सर्व अजून कर्जा करायचे, खाऱ्यापुऱ्या करायचे, भरपूर बनवणार आहे शिमग्याचा सण। जाम बनवणार बटाटे आहेत, पण 1 किलो आहे। आम्ही काही एक लाडू बनवला, आता वजन आलू किसून मेथीचे आगी पडतो 2 हे धर लुगड्या सांभाळ तू जवायचा खोचून घेतलं तर बरं, म्हणजे मी एकीचे करतो तू भाज कर। आपल्या काय नाही करत, बरोबर आहे। किती पॉकेट आहे? इकडे चारोली मनुका वगैरे सर्व आणलेलं आहे। सण होलीचा सण चौघी मिळून ना, चौघी मिळून बनवता। मेथीचा लाडू, मुगाचं लाडू, मेथीचे मुगाचं रव्याचं आणि करंज्या ना, करंज्या, वडापाव, खाऱ्यापुऱ्या, वडापाव एवढा बनवता। मजुरी करून मजुरी केली आणि चौघींनी। सण पुढे येणार होता, त्याच्या आधी तयारी होती। अगोदर करताव का मग घरात आणि सणात टाइम नाही भेटत ना, आता घरी माणसा नाही, अगोदर करताव। पोराबाला आली माणसा येणार आहेत, आम्हाला करायला भेटायचं नाही, आम्ही करताव। आधी तयारी करून ठेवतात, मुंबईवाले आधी का खायची सुरुवात करतील। खायची सुरुवात जात्यावर दलित नाही, मी करतोय मनात घेतात। माझी शिजायला दिला नाही आहे, जाता ओढायला भक्कम माणूस। मी दललेला आहे, गरमी एवढी बाहेर आहे। हे बघा इकडे मनुका, चारोली, वेलची
पिसायची काय केलं घरच्या नारी तिने गेला महिना बारी केलं घरच्या नारी वल्लभाईच्या मांडावरी कशाला सुवल बारी वल्लभाईच्या मांडावरी कशाला गुणगरबारी वल्लभाईच्या मांडावरी कशाला गुणगरबारी वल्लभाईच्या मांडावरी केवढ्याला गुणगरबारी वल्लभाईच्या मांडावरी केवढ्याला गुणगरबारी वल्लभाईच्या मांडावरी पाणी पितील घोटण घर पिंपला खाली घोटण घर पिंपला खाली तरुणीतील पाणी पितील घोटण घर पिंपला खाली घोटण घर पिंपला खाली पाणी पितील घोटण गबनी वाखाली घोटण गबनी वाखाली पाणी पितील घोटण गबनी वाखाली घोटण गबनी वाखाली पाणी पितील घोटण गबनी ऊपर मारी बहुला चाले नाहो बहुला चाले नाहो सतकनाची ऊपर मारी बहुला चाले नाहो बहुला चाले नाहो वारसानी वल्लभा येते मायेराला हो येते मायेराला हो वर्षानी वल्लभा येते मायेराला हो येते मायेराला हो वर्षानी वल्लभा येते मायेराला हो येते मायेराला हो वर्षानी वल्लभा येते मायेराला हो येते मायेराला हो महिन्याचा जलू बलती जरड पालण्याचं रड पालण्याचं महिन्याचा जलू जरड पालण्याचं रड पालण्याचं महिन्याचा जलू बलती जरड पालण्याचं रड टांगिला हो कालबाच्या कांदी बालाचा पालना टांगिला हो पालना गिला कालबाच्या कांदी बालाचा पालना टांगिला हो पालना टांगिला हो दाकटी बहीण बागाची झपाजे घालीते हो झपाजे
दादा काढू का असा भरून? आता काय नाही झालं, हा झालं, काळ झालं. सगळा नाही ह्या झालाय नाही असा भरून नाही जमत. तरी पण जमल पण जास्ती नको ठेवते नाही अंदाज म्हणजे नाही का- समजायचा. हा, अंदाज समजायचा नाही किती ठेवायचं? म्हणजे कशी गोड किती काय हे पीठ जास्ती हा, सगळा भरी आहे हा सगळं बरं. सगळा भरी आधी आतला पण सगळं भरून टाकायचं. तांदूळ घ्यायला पाहिजे ना, जास्त गोड होईल. घालायला लागते भाजून घेऊ दे. भाजून घ्यायची एकटीने किती भाजते ना पैसे भाजून आता मी काय हे झालं का करायच्या मार्गाला थंड पाणी प्यायली
बाहेर गरमी बघा किती आहे. बाहेर भरपूर ऊन पडला. तिकडे नारळाची झाडं वगैरे. प्रियंका आले की अशी करायला ना बघा तिकडे कलिंगड आणलेलं आहे. तर बघा तिकडे काकीने कलिंगड आणला. बाहेर भरपूर गरमी होते. आता कलिंगड कापून खाऊया. बघा इकडे कलिंगड गरमीतून खायला एकदम भारी. हे बघा इकडे कलिंगडाची कापी चालू जरा खायची सुरुवात झाली. आपण पण घेऊया बघूया. आता एक माणसाने आणून दिला. आमचा गाणं आवडला तर माणसाने आणून दिला कलिंगड तो आम्ही खाता. हा बघा घेतला. मला नको या गरमीतून थंडावा. हे बघा कलिंगड गरमीतून खायला एकदम भारी मजा येते. पोटामध्ये गारवा वाटतो. थँक्यू. पार्टी आभारी आहे. त्यांची पार्टी आभारी आहे. थँक्यू. हे बघा ह्या साईडला गोल कटिंग करतायत आई. दिवसभर भरपूर मेहनत घेतलं चौघीने. हो. आणि इकडे हे बघा नारळ सोलतात. मशीनवर न्यायचा. नारळ सोलायची पद्धत बघा. हे बघा ह्या साईडला खोबरा खिसून ठेवलेला आहे. आणि हे मुगडाळीचे एकदम रेडी झालेत. आणि तिकडे त्या साईडला रव्याचे लाडू बनवत आहेत काकी. हे बघा इकडे रवा वगैरे आणलेला आहे भाजून. खोबरा किसलेला आहे. डालडा गरम करायला ठेवलेला आहे. डालड्याचा डालडा टाकून झालेला आहे. हे काय पिठी साखर ना. हे बघा ह्या साईडला रव्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. हे आपण जात्यावरती पिठी साखर काढलेली ती रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ही वेलची पावडर. ती मनुक देखील. हे बघा इकडे चारोली आणि मनुक ते पण मिक्स करून घ्यायचे. पण नाही नारळ मग कुणी सोडला ते बघा ताई नारळ सोलतायत. नाही वाला आहे ना त्याच्यामुळे बारीक उकळतो गमेलच पाहिजे. टेस्ट करून बघतात की गोड झालाय की कमी साखर आहे की जास्त ते चेक करतायत. अशी मेहनत करायला लागते. आज पूर्ण दिवस गेला त्यांचा. दिवस गेला दळायला लागते. मग जात्यावरती दलून मग नंतर दळायला लागतो खायला लागतो. चकीत नाही जात्यावर.
चक्कीत 2 मिनिटात होतो दलून जात्यावरती भरपूर वेळ लागतो. पुसायला गेलो तू जरा लगेच चालेल. जात्यावरचे खायला टेस्टी एकदम, त्यांची टेस्ट वेगळीच असते. हे बघा इकडे डालडा गरम झाला आणि त्याच्यामध्ये खोबरा ॲड केलेला आहे. पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे, त्याने खाली उतरल. डालडा आणि खोबरा गरम केला आणि त्याच्यामध्ये पिठी साखर आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. डालडा एकदम परफेक्ट. आता मेथीच्या लाडूला नारळ फुटतोय. मेथीच्या लाडूला आता मेथीचं लाडू बनवायचं न मग खायचं. आता रव्याचं बनवतात ना. अरे आता ते झाल्याच्या नंतर मेथीचं नारळ फुटतोय. इकडे मेथीच्या लाडवाची तयारी चालू आहे आणि तिकडे रव्याचे लाडू झाले. आता फक्त वलायचे बाकी आहेत. आणि इकडे मेथीच्या लाडूसाठी तयारी. चुलीवरती नाही ठेवायचे ना. आता डायरेक्ट वलायची सुरुवात करूया. ते बघा चेक करतायत की वलायला येतात की नाही. ते डालडा वगैरे व्यवस्थित पडलाय की काय चेक करून घेतात. येतात ना बरोबर. ते बघा एकदम परफेक्ट. उद्या पीठ भिजायला भिजव ना तेव्हा ये का. हा बघा काय बोलताय बोला. उद्या कर्जनचा पीठ भिजवू तेव्हा ये. हो हो. ह्या फॉरेन वरून आल्यात. त्या मराठी बोलायला शिकतायत. मराठी येत नाही. मराठी बोलता नाही का. हा एकदम परफेक्ट ना. ते बघा एकदम मस्त झाले. आता खोबरा किसते. किस बाय किस खोबरा किस. मला काय खोबरा किसवं ना दादाला बायक करवं ना. किस बाय किस खोबरा किस. मला काय खोबरा किसवं ना दादाला बायक करवं झाला बा. अरे खोबरा किसते अशी काय करता. खोबरा नको किसाय किसा. आमा आमचा कॉमिटी मेंबर आहे थोडा. हा अशा कॉमेडी होईत गेल्या म्हणून दिवस कसा गेला तर माहिती नाही पडला. आम्हाला थोडी कॉमेडी करायला लागते. ताटात वतायचा घ्यायचा वताय आणि एक घमेल बिमेल इकडे रात्र बघा किती झाली. कालोख पूर्ण कालोख झालेला आहे. मेथी 2 किलो आणि तांदूळ 1 किलो. मग 3 किलो 2 किलो गुळ लागेल. घमेल दे बायला मग तो उपसून ठेवी दो. ते लाडू कशात तरी काढून ठेव जा. हा असं असं हा वाला आहे काय ऑटो. पिठी साखर घे कशात तरी ताटा बिटा टोपात आता. हा गे बारका टो या तर बरोबर आहे. साखर काढून ठेवावी. मस्त लाडूची साईज पण एकदम भारी. सकाळपासून बसले ढोप दुखायला लागले. आम्हाला बसायची सवय नाही. आपल्या फॉरेनच्या पाटलीला बसायची सवय नाही पाटावर. त्यांना खुर्चीची सवय आहे. जंगलात फिरायची सवय आहे. जंगलात
आम्हाला राहायची सवय नाही. आपली फॉरेनची पाटली ना रानात फिरणारी आहे. घरी बसायची सवय नाही. शेतावर त्याला राहायची सवय आहे. घरामध्ये जायला लागतो. बसून बसून ढोपरा दुखता. असे काय तुम्ही बोलता? हे बघा इकडे आपले मुगाच्या डाळीचे लाडू एकदम रेडी झालेले आहेत. आणि तिकडे रव्याचे लाडू. दोघी जणी बनवताय. एकदून खबरा किसते, एकदून लाडू भरते. असे मस्त मेथीचं जेवले हो हो चालेल. हो आता हेच बांधून आता जेवण बनवायला पाहिजे. आमच्या घरी माणसा नाही कोण. आम्हाला जेवण नको. एकट्याच आहेत तर जेवणाची तयारी करायला जायचं. जेवण बनवायचं आहे त्यांना. त्याच्यामुळे रव्याचे आणि मूग डाळीचे लाडू झाले. त्याच्यानंतर ब्रेक घेणार आहेत कारण दिवसभर भरपूर करतायत. भरपूर डोकं दुखायला लागली. या साईडला लाडू वालाची सुरुवात झाली करायला. त्या बघा लाडू कशा वलतात. एक साईजचे बघा. साईज बघा भारी साईज आहे. एक बसला पण एक साईडला. ती माझी नणंद, ती माझी बहीण, ती एक नणंद. नंदा मावसा एक नंदा मावसा येते. बाय. आता घरातला कोंबडी हे बघा सार्थकाला झाला. ते बघा सार्थकाला आवडला लाडू. मुगाच्या डाळीचा लाडू. हे बघा इकडे लाडू बनवताय. मी पुरा करतो. नाही पुढे आपण आमदत आता करू ना. आमदत करतात ना मेथीच करते ना. फुकट नाही हो जायचं म्हणून. हे बघा इकडे मेथीचे लाडू तयार होत आहेत. वालाची सुरुवात पण केलं. 10 वाजले. मध्ये मध्ये ब्रेक घेत होत्या आणि आता 3 प्रकारचे लाडू बनवून झाले आपले. हे बघा कॉमेडी. चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा बाय बाय.